नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आहे मंगळवार आणि इथं माझी थोडी साफसफाई चालू आहे। ती मी कशी अरेंज करते ते मी दाखवतेच। त्याआधी इथं मी दुधीचे मंचुरियन करायला घेतले। त्यासाठी दुधी, गाजर आणि कांदे घेतलेत। गाजर, दुधी आणि कांदे छान किसून घेतलेत। दुधीतलं पूर्ण पाणी काढून घेतले। त्याच्यासाठी आपण घेतले आहे 1 वाटी मैदा, 2 चमचे रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स। हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे। हे तयार केलेले गोळे आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या देऊन कुकरमधून काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता हे गरम होते म्हणून मी चमच्याने सोडले। तुम्हाला हाताने सोडणं शक्य असेल तर तुम्ही सोडू शकता। आणि अशा प्रकारे छान असे बॉल्स आपण तयार करून घेतले आहेत। शिजवून घेतल्यामुळं तळायला जास्त वेळ लागत नाही आणि तेलही जास्त शोषले जात नाही। तर अशा प्रकारे दिसतात हे मंचुरियन बॉल्स। आतून असे सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी छान होतात। तर अशा प्रकारे सर्व बॉल आपण छान फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। साधारणतः जशी आपण ग्रेव्ही बनवतो त्याचप्रमाणे। आता माझ्याकडे फक्त गाजर आणि कांदा अवेलेबल असल्यामुळे तळून झालेल्या तेलातच तेल कमी करून त्याच्यामध्ये मी कांदा, गाजर छान फ्राय करून घेतलं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, कारण ऑलरेडी बॉलमध्ये आपण मीठ घातलेलं आहे। दुधीचं जे पाणी आपण काढून घेतलं होतं त्याच्यामध्येच 1 चमचा कॉर्नफ्लॉवर छान मिक्स करून घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे सॉस टाकून घेऊया। सोया सॉस 1.5 चमचा, 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घेतला आहे। आणि हे दुधीचं जे पाणी काढून घेतलेलं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ठेवलेलं तेच आपण या ग्रेव्हीसाठी वापरलं आहे। त्याच्यामध्ये थोडं पाणी देखील वापरलं आहे आणि छान अशी पातळसर ग्रेव्ही करून घेतली। तुम्हाला जर घट्ट आवडत असेल, घट्ट किंवा ड्राय मंचुरियन आवडत असतील तर ड्राय अशा प्रकारे तुम्ही करून खाऊ शकता। तर इथं आपण हे सर्व मंचुरियन त्याच्यात घालून घेतलेत। आता अर्धेच मंचुरियन मी याच्यात घातलेत आणि अर्धे मी ड्रायच ठेवलेत, जे सॉस बरोबर देखील खाऊ शकतो। अशा प्रकारे आपले दुधीचे मंचुरियन मस्त असे तयार झाले आहेत। कशी वाटली रेसिपी ती देखील मला कमेंट करून नक्की कळवा। आता जो साफ करायला काढलेला कॉर्नर आहे तो देखील व्यवस्थित अरेंज करून घेतला। मध्ये मध्ये अशी साफसफाई केली की आपल्यालाही फ्रेश वाटतं, म्हणून ही थोडी उठाठेव केली। आणि त्यानंतर एक पार्सल आलं, ते लगेच लेकीने फोडून देखील घेतलं। आता हे पार्सल मी का मागवलं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच। तर कसे वाटतायत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।